दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिककरांच्या प्रवासासाठी आणखीन एक आधुनिक आणि आरामदायी सुविधा उपलब्ध झाली असून JK इंदाणी ट्रॅव्हल्सच्या नव्या व्हॉल्वो बस सेवेचा भव्य शुभारंभ स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उत्साहात संपन्न झालाय। सुरुवातीला दीपप्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते या नव्या व्हॉल्वो बस सेवेचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले। यावेळी आमदार गोकुळ गीते, माजी आमदार बाळासाहेब सानप, श्रमिक सेनेचे अध्यक्ष सुनील बागुल, माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते, लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर, PM सैनी, किशोर लोखंडे, राहुल पारीख, बाळासाहेब पाठक, श्रीकांत मंत्री, दिलीपसिंग बेणीवाल, शंभू बाबुल, व्हॉल्वो कंपनीचे मॅनेजर उत्कर्ष कामेटीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या सर्वांचे आयोजकांतर्फे स्वागत सत्कार करण्यात आले। JK इंदाणी ट्रॅव्हल्सतर्फे प्रवाशांच्या सेवेसाठी ही व्हॉल्वो बस आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव प्रवाशांना देणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी शुभेच्छा देताना सांगितले। केलेला आहे 2 बस अजून येणार आहेत, 6 बस त्यांनी या ठिकाणी पुन्हा उतरवलेल्या आहेत। मी आतून बस बघितल्या, अतिशय सुंदर अशा बस, अतिशय सर्व सुविधा, फायर सेफ्टी या सगळ्या बसमध्ये या ठिकाणी आहे। आज 4 बस आलेल्या आहेत, नंतर येणाऱ्या 2 बस आहेत, त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूमची सुद्धा व्यवस्था आहे, वॉश बेसिनची सुद्धा व्यवस्था आहे। मला वाटतं दिवसेंदिवस आपण किती आता प्रगती करतोय किंवा टेक्नॉलॉजी किती ॲडव्हान्स होत चालली आहे याचं सगळं उदाहरण आहे। आणि म्हणून याचं सस्पेन्शन, याचे शॉक अब्सर, अतिशय चांगली व्यवस्था अगदी घरामध्ये आपण आहे अशी। आणि आता तर माननीय मोदींनी सगळ्या देशभर रस्ते पण अतिशय सुंदर केलेले आहेत। सिमेंट काँक्रीटचे रस्ते कुठेही जा आपण, पूर्वीसारखी तर खड्ड्याची परिस्थिती नॅशनल हायवेवर, स्टेट हायवेवर कुठेही राहिलेली नाही। त्यामुळे अतिशय सुखकर प्रवास हा नाशिककरांचा होणार आहे। इथून या बस हैदराबादला जाणार आहेत आणि इथून रायपूरला सुद्धा जाणार आहेत। 12 आणि 14 तास, 15 तासाचा प्रवास या बसमधून करावा लागणार आहे। आणि म्हणून या बस किती आरामदायी असतील याची आपण कल्पना करू शकतो। मी त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासून खूप शुभेच्छा देतो। प्रवासी नागरिकांना काय ते प्रवासी नागरिकांनी आपापलं सामान निश्चित व्यवस्थित सांभाळायचं आहे। परवा मला एक फोन आला, सिल्लोडमधून एक बस चालली होती पुण्याकडे, 2 कोटीचं आमचं सगळं सोनं गायब झालं का बस। मला कळालं ते काय झालं घरी, पण आता जो घेऊन चालला होता त्याचं जे प्लॅनिंग होतं आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी घडत असतात। त्यामुळे आपापल्या सामानाची आपण नीट काळजी घ्यावी। कंपनीची तर आहेच, ट्रॅव्हल कंपनीची, पण आपणही आपल्यासोबत जे लगेज आहे, मूल्यवान वस्तू आहेत, विशेषकरून आमच्या भगिनी महिला आहेत, त्यांच्या पर्स असतात, त्याची काळजी आपण आपल्याला निश्चित घेतली पाहिजे। सेफ्टीच्या दृष्टीने सुद्धा इथे 4 दरवाजे, म्हणजे पूर्वी एकच दरवाजा असायचा पुढे उतरायला, आता 4 दरवाजे, मागच्या बाजूला सगळ्या व्यवस्था या बसमध्ये या ठिकाणी। समजा दुर्दैवाने कुठे आग लागली तर फायर सेफ्टीच्या सगळ्या गोष्टी या बसमध्ये या ठिकाणी आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय अद्ययावत अशी ही बस तयार केलेली आहे। प्रवाशांना निश्चित त्याचा प्रवास आवडेल। गेल्या 30 वर्षापासून सर्व सेवा देतच आहे नाशिककरांना। तिथे अमरावती आहे, अहमदाबाद आहे, इंदोर आहे, कोल्हापूर आहे, या सर्व सर्विस चालू असताना नवीन याच्यामध्ये व्हॉल्वो पाहिजे होते मल्टी एक्सेल। आरामदायी प्रवास आणि नागपूर आणि रायपूरची पॅसेंजराची आवड असल्याने आम्ही त्या गाड्या उपलब्ध केल्या। हैदराबादसाठी पण नव्हती, म्हणून अशा गाड्या ज्या खूपच एकदम आरामदायकमध्ये जाणार अशी व्हॉल्वो कंपनीच्या 4 बसेस आम्ही तुमच्याकडे जे प्रवासी येतात त्यांना तुम्ही काय आवाहन कराल तुमच्या बसमध्ये बसण्यासाठी, प्रवास करण्यासाठी? गेल्या 25-30 वर्षापासून प्रवासी सर्व तेच आपले रिपीट होतात। ज्यांना 30 वर्षाचा आपला अनुभव आहे, काही इंदाणी ट्रॅव्हल्समध्ये सर्विस एकदम छान मिळते, तेच लोक आपले रिपीट होतात।
म्हणून एडव्हर्टाईजपेक्षा ते लोक एक दुसऱ्याला सांगून त्याच्यामुळे माउथ ऑफ आमच्याकडे चांगली पॅसेंजरची व्यवस्था. जेके इंदानी ट्रैवल्स कंपनी का ओनर बोल रहा हूँ. आज इंडिपेंडेंस डे की हार्दिक शुभकामनाएं सबको. अभी नासिक शिवनगरी में आपका हार्दिक स्वागत है. हम लोग ने नासिक में नई बस ट्रैवल्स कंपनी का शुभारंभ किया है. नासिक से हैदराबाद एंड मुंबई टू रायपुर एंड नासिक टू रायपुर. अभी नए वोल्वो कंपनी का नया जो 9600 XLS मॉडल का 4 वोल्वो बसेस के साथ हमने शुभारंभ किया है नासिक नगरी से. और नासिक के लोगों को मैं आश्वासन देता हूँ कि हम पूरी तरह से सुविधा प्राप्त कराएंगे और रेगुलर डेली बेसिस पे हम पैसेंजर को टाइम टू टाइम डिलीवरेंस करेंगे और अच्छा सर्विस प्रोवाइड करने का हम अनुवादन करते हैं. थैंक यू. जय भारत. हैप्पी इंडिपेंडेंस डे की हार्दिक शुभकामनाएं. आज या ठिकाणी सांगावयास अतिशय आनंद होत आहे की आज 15 ऑगस्टच्या शुभमुहूर्तावर नाशिक बस टर्मिनल या ठिकाणी इंदानी ट्रॅव्हल्स, JK ट्रॅव्हल्स, श्रीमान राजूभाई इंदानी, जयेशभाई, अश्विनभाई व राजूभाई यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी अत्याधुनिक वॉल्वो बसेसचं भव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी माननीय गिरीश महाजनजी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. आज खरोखर नाशिकमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. आज आनंदाने किंवा एक स्वाभिमानाने सांगावं असं वाटतं की एक नाशिकच्या भूमिपुत्राने श्रीयुत इंदानी ट्रॅव्हल्सचे संचालक माननीय राजूभाई इंदानी यांनी आज खरं तर नाशिककरांचं सर्व स्वप्न पूर्ण केलं आहे. याचं कारण असं की अद्याप 30 ते 35 वर्षामध्ये नाशिकमध्ये एकही वॉल्वोचा बस मालक आमच्या नाशिक शहरात उपलब्ध नव्हता. परंतु या 2026मध्ये परमेश्वराने आमची खरोखर नाशिककरांची इच्छा पूर्ण केली व त्या इच्छापूर्तीसाठी राजूभाई इंदानी यांनी मोठं श्रेय घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तितकं खूप कमीच आहे. आमच्या सर्व नाशिक बस ओनर्स असोसिएशन चालक मालक संघटनेच्या वतीने इंदानी व JK ट्रॅव्हल्स यांचं सहर्ष स्वागत. श्रीराम टर्मिनल्स तपोवन नाशिक येथे झालेल्या या शुभारंभ सोहळ्याला प्रवासी ट्रॅव्हल्स क्षेत्रातील पदाधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास ताते यांनी केले. या प्रसंगी JK इंदानी ट्रॅव्हल्सचे संचालक राजू शेठ इंदाणी, राजेशभाई गजेरा, अश्विनभाई गजेरा, मयूर इंदाणी यांनी सांगितले की नाशिकहून हैदराबाद आणि रायपूरकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी या नव्या वॉल्वो बस सेवेमुळे प्रवास अधिक आरामदायी आणि सुविधाजनक होणार आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.